मूग सोयाबीन या शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नाच्या अनुषंगाने जे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं असताना मिळत नाही, या बाबीवर त्या ठिकाणी लक्षामध्ये आली. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या निकषामध्ये काय बदल करता येईल ही बाब लक्षामध्ये येते. नंबर 1. आणि नंबर 2, कापूस उत्पादक शेतकरी की ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती, जिल्हा तक्रार समिती अध्यक्ष कलेक्टर यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांची जवळजवळ 7,000 शेतकऱ्यांचा प्रस्ताव देखील पाठवला होता राज्याला. परंतु राज्याच्या समितीकडून शेतकऱ्यांचा प्रीमियमच कंपनीकडनं घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आम्ही यांना परत विनंती केली की आपण पाठवा, ते क्लेम परत जिवंत करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. तिसरा मुद्दा जो होता मोसंबी आणि लिंबूवर्गीय शेतकऱ्यांचा, जवळजवळ 3400 शेतकरी ज्यांचा क्लेम सेटल करायचा राहिला तर त्याही सूचना दिल्या. तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. आणि चौथा, एप्रिलच्या आणि मेच्या या निवडणुकीच्या धामधुमीत सगळे आम्ही होतो, परंतु त्यामध्ये स्कायमॅटच्या डेटा थ्रू जास्तीत जास्त टेम्परेचर किती दिवस राहिलेल्या त्यामध्ये 75% मंडळ सहभागी होत आहेत. त्या सगळ्यांना जो परतावा आहे तो दिला गेला पाहिजे. आणि त्याही सूचना आपण त्यांना दिल्या आहे की माझ्या 75% मंडळ जे केळीचे पात्र होत आहेत त्यांचाही प्रस्ताव देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही केल्या. या शेती आणि कृषीविषयक बाबीच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक अत्यंत गंभीर बाब लक्षामध्ये येते की नंबर 1, अनिष्ट तफावतमधल्या 776 सोसायटीपैकी जवळजवळ 500 संस्था त्या ठिकाणी आहेत. त्यातल्या 50 लाखाच्या वर 291 संस्था आहेत. या शेतकऱ्यांना आज कर्ज जिल्हा बँक देत नाही आहे सोसायट्यांच्या माध्यमातून. परिणामस्वरूप आत्महत्येच्या या सगळ्या गर्तामध्ये त्या ठिकाणी जातो की काय हा प्रश्न, ती परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून आम्ही गांभीर्य लक्षामध्ये आणून दिलं की जिल्हा बँकेने एक समिती तयार करा, भाग भांडवल आणि याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठीचा निर्णय घ्या. नंबर 2, की ATMच्या नावाने मॅनेजमेंटचा ठराव नसताना जिल्हा बँकेने जवळजवळ 200 रुपयाच्या वर 1.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडनं करोडो रुपये जमा केले आणि प्रत्यक्षात ATM कुठे सुरू आहेत यांचे? कुठे ATM नाही आहे. म्हणजे करोडो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मागच्या 2 वर्षामध्ये 1800 रुपये प्रति शेतकऱ्यांचं कर्ज वितरित करताना डिडक्ट करून घेतले पैसे, 1800 रुपये पीक विम्याच्या नावाने. मात्र ते पीक विमा कंपनीला दिले नाही आणि शेतकऱ्यांकडून वसूल पण करून घेतले. म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आम्ही सूचना दिल्या DDRला. तात्काळ या निवडणुकीनंतर आम्ही सहकार सचिव, सहकार कमिशनर, सहकार मंत्री यांना भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा मनमानीपणा, खरं पाहिलं तर सगळे संचालक जे निवडून दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष न देता राजकारणात मस्त आहे, वेगळं आहे. पण दुर्दैवाने आपण जर बघितलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने पीक विम्याच्या 1800 रुपये कपात केलेली, अशा पद्धतीने थट्टा होते असं वाटतंय का तुम्हाला? मला तेच म्हणायचं. या सगळ्या लुटारू गँगचा म्होरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे, यांना जाब विचारायचा आहे. तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना, तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही? किती बैठका आपण घेतल्यात, किती बाबी संदर्भ आपण केलं. साधा अनिष्ट तफावतला सत्ताधारी संचालक मग रोहिणी खडसे असतील, किशोर आप्पा असतील, चिमणाबा असतील, अमोल पाटील असतील, या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थामार्फत वाटप करा. म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे. नक्की कोणाचं ऐकतायत? कुणाच्या सांगण्यावरून बँक चालते? शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही? मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही. त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो.